ही पैठणी मला समरच्या पणजीने दिली होती आणि मी समरच्या आईला दिली होती. आता ही पैठणी समरच्या बायकोच्या अंगावर किती शोभून दिसली असती. पण आजी, काय काय झालं तुला? गप्प, आणि हे काय तू सतत अशी पैठणी काढून रडत असतेस? तुझ्यामुळे झालं हे सगळं. माझ्यामुळे? हे सगळ्या चांगल्या मुलींची लग्न ठरली. तुझ्यासाठी कोण उरली असणार आता? कुठे शोधू मी तुझ्यासाठी चांगली मुलगी? काय काय मध्येच तुझं आजी? हा काय झालं सांग? काही बोलू नकोस. डोळे मिटायच्या आधी मला तुझं लग्न बघायचं होतं, पण तू मनावर घेतलंच नाहीस. पण मला तुझे डोळे लवकर मिटायला नकोच आहेत ना. माझं लग्न झालं की तुझे डोळे मिटतील, म्हणूनच मी करत नाहीये. आगाऊपणा करू नकोस. अरे एक छोटीशी गोष्ट मागते ना मी तुझ्याकडे. अरे जगात एकही मुलगी मिळत नाही का रे तुला लग्नासाठी? असं कसं रे? दुसऱ्यांची 2-2, 3-3 लग्न होतात, त्यांना कशा मिळतात मुली? मग आता काय आजी, त्यांचे क्लासेस लावू का मी? की तुम्हाला कशा मुली मिळतात सांगा मला. पिंट्यात तू ना आता मार खाशील माझ्या हातचा. अरे मी तुम्हाला तेच सांगतो सतत, मी घराबाहेर पडतो ते मुली शोधायला पडत नाही. मी कामासाठी जातो बाहेर. तुमचं आपलं तिथेच अडकून पडलं सगळं लग्नापासून. आणि हे बघा जी, तुला जर लग्नाविषयीच बोलायचं असेल ना तर मी जातो. मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये. मलाही नाही बोलायचं तुझ्याशी. सारखं आपलं लग्न लग्न लग्न, मला या शब्दाचा सुद्धा आता ऐकून ऐकून कंटाळा यायला लागला. नाही माझं जमत आहे आणि त्यामुळे माझं काही बिघडतही नाहीये. बंद करा आता हा विषय. काय झालं बाबा, बोला ना. नंदू, मुलीचं लग्न ठरवताना बापाचे पाय जडच होतात का? हा, आता मला हे माहिती आहे की हे खूप घाईघाईत होतं असं तुला वाटतंय, म्हणून तुला मी पुन्हा एकदा विचारतो. मला खरं खरं सांग, तुला मुलगा आवडलाय ना? हो बाबा. मग बाकीचा कसलाही विचार करू नकोस. मी बघेन काय ते. अगं लग्न आधीचे हे काही दिवस खूप सुंदर असतात, त्याचा अनुभव घे. तुझं लग्न ठरलंय हे आपण राजवाड्यांना सांगायला हवं, हे तुझ्या आईचं म्हणणं अगदी बरोबर आहे. पटलंय मला ते. आपण त्यांना तेवढंच बोलू आणि आपल्याकडून त्यांना सुचवून बघूया की तुम्ही फार खर्च करू नका. पण त्यातून जर त्यांनी ठरवलं असेल तर आपण फार ताणून धरायला नको. तुझ्या चेहऱ्यावर टेन्शन बघायला मला नाही आवडत नंदू. सुरुवात चांगली होऊ दे.